नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नेक्स्ट प्रोमो आला आहे. या प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की काव्या तर आपली आता पहिल्यापासून गेस्ट रूममध्येच राहत असते. काव्या गेस्ट रूममध्ये असते आणि पार्थ मात्र तिच्या बेडरूममध्ये असतो. तर काव्या गेस्ट रूममध्ये राहत असताना पार्थ तिकडे त्याच्या बेडरूममध्ये विचार करत असतो. काव्या झोपली असेल का, काव्या काय करत असेल याच विचारात तो मग्न होतो. तेवढ्यात मग्न झाल्यानंतर काय करत आहे हे पाहण्यासाठी तो पाणी घेण्याच्या बहाने बाहेर पडतो आणि गेस्ट रूमच्या तिथे जाऊन पाहतो तर काव्या एकदम थंडीने कुडकुडत असते. काव्याच्या अंगावर तो ब्लँकेट टाकताना त्याचा हात तिच्या हाताला लागतो तर त्याला गरम जाणवतं. मग तो तिच्या डोक्याला हात लावून पाहतो तर तिला ताप आलेला असतो. ताप आल्यामुळे तो तिच्या शेजारी बसतो आणि मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत असतो. असं तो पूर्ण रात्र करतो कारण तिचा तापच काही उतरत नसतो. तर सकाळी मानिनी चेक करते की नाही, म्हणून मानिनी त्याला शोधत शोधत गेस्ट रूममध्ये येते. गेस्ट रूममध्ये आल्यानंतर त्याला काव्या शेजारी पार्थ दिसतो. हे पाहून मानिनीला खूपच खुश होते. मानिनी त्याला विचारते, काय रे तू इथे कसा? तर पार्थ सांगतो, काव्याला खूपच ताप आलेला होता त्यांना, त्याच्यामुळे मी इथं रात्रभर पट्ट्या लावत बसलेला असतो. तेवढ्यात काव्याला जागही येते. काव्या पाहते उठून तर इथे पार्थ आणि मानिनी दोघंही असतात. ते पाहून तिला आश्चर्य वाटते. तर तिला ते सांगतात की तुला रात्री ताप आला होता. तर काव्या बोलते, हो, रात्री मला काही सुचतच नव्हतं. मला खूपच गळून गेल्यासारखं आणि ताप आल्यासारखं वाटत होतं. मी तशीच झोपून गेले. तेवढ्यात तिकडून रम्या ही पारचा कुठे आहे शोधत शोधत येते तर तिला तो गेस्ट रूममध्ये सापडतो. हे पाहून तर तिची तळपायाची आग मस्तकालाच जाते आणि पार्थही तिच्यासोबत रात्रीभर आहे हे कळल्यानंतर तिची खूपच चिडचिड होते आणि खूपच पिसाळ्यासारखी वागायला लागते. आता नेमकी रम्या काय पाऊल उचलेल, पार्थ आणि काव्याचं सगळं व्यवस्थित होईल का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.